सो हाय गाईज, आज आम्ही बनवतो शेवची भाजी. ॲक्च्युली आमच्या इकडे शेव खूप उरलेत म्हणजे खूप दिवस आधीपासूनचे आहेत. सो ते आम्ही विचार केले की ते संपवून टाकूया, शेवची भाजी बनवू. सो लेट स्टार्ट. माझ्या मेन कामाला लागतो मी कांदा कापायला. सो आम्ही ऑलरेडी खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे. सो हे थोडंसं भाजायचं आहे, म्हणजे मी तरी भाजणी करूनच शेवची भाजी रेडी करते. सो मी ऑलरेडी हे खोबरं किसून घेतलेलं आहे आणि हे किसून घेत आहे. सो कापतोय कांदा आणि मी आता थोडंसं अद्रक सोलून घेते, बिकॉज अद्रक आणि आपली लसूण हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये हव्यात. सो मी ते करते आहे. सो अद्रक कापते मी. युजली मी अद्रक लसूणची पेस्टच वापरते. हां बरोबर, परफेक्टली परफेक्ट. सो युजली मी अद्रक लसूणची पेस्टच वापरते. पण ॲक्च्युली मी एक तो व्हिडिओ बघितला यूट्यूबवर, तो जो आहे ना काहीतरी झणझणी काहीतरी आहे ना, तो त्याचा व्हिडिओ बघितला मी आणि मला वाटलं की मी जरा जे अद्रक आहे ते म्हणजे असं ताजं यूज करून बघते, कारण की अद्रक लसूणची पेस्ट एनिवेशिवे ते अशी स्टोअर केलेली असते. त्याच्यामुळे म्हटलं मी थोडं हे अद्रक वापरून बघते कशी होते शेवची भाजी. आय होप चांगलीच होईल मी बनवते. बायकोने रडवलंय मला. बायको काय रडवणार? हे प्रत्येक नवऱ्याचं असतं की बायकोच रडवते यांना, बाकी कोण नाही रडवत. मगाशी आपण गाणं म्हणलं का तो उडता ही फिरू इन हवाओं में कहीं या मैं झूम जाऊं इन घटाओं में कहीं कर दूं मैं आसमां ज़मीन कहूँ यारो क्या कहूँ क्या नहीं पहला नशा पहला खुमार नया प्यार है नया ब्लॉग चॅनल है नया इंतजार. ओके, फायनली माझं अद्रक सोलून झालेलं आहे. मी चॉप करते अद्रक स्मॉल ह्याच्यामध्ये. अद्रक मी कुटते आहे. तुम्हाला पण असा कोणावर राग असेल तर अद्रक सोला आणि ते असं कुटणीमध्ये घालून कुटा. कळलं का? तुम्हाला कोणावर राग आहे? तुझ्यावर आहे. पण तुम्ही त्याचं काही नाही करू शकत. आता अद्रक कुटून घेतलेलं आहे. मी आता थोडं लसूण सोलते. सो लसूण अद्रक खोबरं कांदा हे भाजून घ्यायचं आणि ते भाजून घेतल्यानंतरला मिक्सरला लावून त्याची ग्रेव्ही बनवायची आणि त्या ग्रेव्हीमध्ये धने पूड टाकायची, जिरं पूड टाकायची, थोडासा तिखट मसाला टाकायचा आणि वी आर डन. बिकॉज मी खूप इमोशनल आहे. आय नो ओनली इमोशनल पीपल कॅन अंडरस्टँड मी. जे खूप इमोशनल आहेत त्यांना ते समजू शकतात माझ्या भावना की का इतकं इमोशनल होतंय माझं. इमोशनल होतं नाही, मी का रडते. आणि गाईज तुम्ही नक्की कमेंट करून आम्हाला सांगा की कोणती रेसिपी कोणते गेम्स जे तुम्हाला असं वाटतं की आम्ही ट्राय करावे, ते नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. आम्ही नक्की ट्राय करू. माय जॉब इज डन. काय करायचं आता? योर जॉब इज नॉट डन येट बेब. अभी तो तुमको टमाटर भी काटना है. मला पण रडू येत आहे. लसूण कापताना नॉट कांदा कापताना. कांदा भले तू कापलाय पण तुझ्या बाजूला मी उभी आहे, त्याच्यामुळे मला पण रडू येते. एकतर मी खूप इमोशनल पर्सन. So we are done here with the lasoon and adrak. Then again
कुट 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 कुठते आहे. ऍक्च्युली माहिती आहे आम्ही लास्ट ब्लॉगमध्ये एंडिंग व्यवस्थित नाही केली. म्हणजे आम्ही जस्ट बोललो हां ठीक आहे चला चला बाय 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 आजची रेसिपी डन. सो माझ्या भावाने मला असं सजेस्ट केलं की दीदी हे असं कसं कोण बाय करतं. तू त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि तू त्यांना थँक्यू बोललं पाहिजे. आणि मला ते पटलं. ऍक्च्युली आम्हाला थँक गॉड कोणीतरी सांगितलेलं तुला पटलं. हा आहे शाकू जो माझ्या हातात पण आहे. सो हा ठीक आहे पटलं म्हणजे ऑफकोर्स 6 मिनिट्स पर्यंत ज्यांनी आम्हाला झेललं ऑफकोर्स व्हिडिओमध्ये त्यांना थँक्यू बोलणं तर बनतं. सो मला पण पटलं. सो मी आत्ता सुद्धा थँक्यू बोलते तुम्ही जो आमचा फर्स्ट व्लॉग बघितला त्याबद्दल. आणि आता आपण मी बोलणार आहे पण शेवटला बोलणार आहे पूर्ण व्हिडिओ बघितला. सो स्टे ट्यून. टोमॅटो कापून झालेला आहे. आपण भाजणीसाठी आम्ही काढलेली आहे आमची स्पेशल कढाई. ही कढाई मला लग्नात मिळालेली आहे. Amazing! आमच्याकडे देतात घाटावर. बंद आहे गॅस बंद आहे आणि गॅस चालू करते. किती हा हुशार आहे. म्हणजे लक्षात नाही राहत. आजकाल मी खूप विसरभोळी व्हायला लागले. प्रत्येक गोष्ट विसरायला लागली. बस नवऱ्याला विसरू नको. फक्त नवऱ्याच्या चुका विसरत नाहीये मी बाकी सगळं विसरते. आणि ते कोणतीच बायको नाही विसरू शकत. दॅट्स द फॅक्ट. व्यवस्थित आपण व्यवस्थित भाजून घेतलं की त्याच्यानंतर आपण ग्रिंड करून ग्रिंड आता मागवलं बेस्ट ऑफ मनी काय यूज तर होतेच आहे ना. नाही म्हणजे आपण इतकं क्विकली आपल्याला गोष्टी हव्या असतात आणि माझ्यामध्ये तर पेशन्स लेवल इतका 0 आहे की तो फक्त 0 नाहीये मायनस मध्ये गेला मायनस मध्ये. आय अग्री. आय विल नॉट डिनाय दिस थिंग बिकॉज इट्स फॅक्ट. कोक सुयोग मला खूप आवडतं. हे खूप आवडतं. हे पण हे बनवण्यासाठी आपण नाही केलंय. ह्याच्यात अजून अरे यार का यार हे का नको बोलते माहितीये का. कारण की हे त्याला घासावं लागतं आणि मी घासलेलं त्याला आवडत नाही. सो त्याच्यामुळे तो बोलतो हे वापरू नको कारण की हे काळं होणार मग ते परत त्याला धुवायला लागणार. आणि पहिली गोष्ट हे पोळी करायचं एक तवा आहे त्याच्यावर पण खोबरं असतं. मी जास्त आवडत नाही. म्हणजे मी मुळात चिवडा खाताना ते खोबरं असं बाजूला काढून ठेवते. पण सुयोगचं असं की त्याला खूप आवडतं. म्हणजे आम्ही असं किसून जरी ठेवलं असेल ना तरी तसं घेऊन खातो. कोकणातले असल्यामुळे आम्हाला नारळ खूप जास्त आवडतो. कोकणचं रुबा भारी माझे कोकणचं बाई तर भारी. हा कोकणी लोक नारळ खूप खातात. आमच्याकडे नारळ लागतात पण खूप. हा ऍक्च्युली म्हणजे नारळ उगतात पण खूप उगतात खूप म्हणायचं. तेच आमच्याकडे झाडं नारळाची झाडं खूप आहेत. ते पण आहे. आणि आमच्याकडे नारळ घरी येतात पण खूप. म्हणजे माझे सासर सत्यनारायणची पूजा करतात तर मग घरी पण नारळ असे खूप येत असतात असं आम्ही म्हणतो. घरी कुठून येतात असं नको. बायको किती चांगली आहे. बायकोची तारीफ कर. बायकोची का तारीफ करायची ब्लॉग मध्ये. बायकोने केलेल्याची तारीफ करेल ना मी. काय किती चांगलं केलंय ते पण केल्यानंतर कळेल आपल्याला. बघूया चांगलंच वाढणार बिकॉज सी माझ्या हाताला खूप चव आहे. हा हे तर मी मानतो की स्वाती खूप छान जेवण बनवते आणि नवीन नवीन ट्राय करायला पण तिला खूप आवडतं. कधी कधी खूप जास्त बनवून ठेवते दोघांसाठी. हा ऍक्च्युली तो ते तिला मेजरमेंट कळत नाही. तिला ती अंदाज कळत नाही की 2 माणसांसाठी किती बनवायचं असतं आणि मग ते थोडं अभ्यास मला जबरदस्तीने खावं लागतं.
आणि अशा प्रकारे आमचं वजन वाढत गेलं. की लग्नानंतर नवऱ्याचं पोट का वाढतं, हे एक रील मी बघितलेली इंस्टाग्रामवर. आणि नवऱ्याचं पोट का वाढतं लग्नानंतर, हे असंच वाढतं, असं. श्वास आत घेतल्याने पोट फक्त आत जातं, रियालिटी नाही. आय नो गाईज, माझे पण वजन प्रचंड वाढलंय, मला कमी करायचंय. खूप जास्त आय नो, बट मी करणार कमी. आपण सोबत करू कमी माझं वजन. सो आम्ही असा प्लॅन करतोय, नॉट शुअर, बट आम्ही असा प्लॅन करतोय की जसं आम्ही आता ब्लॉग जे स्टार्ट केलेच आहेत, सो आम्ही असा विचार करतोय की आम्ही फिटनेसचे पण ब्लॉग स्टार्ट करू, जेणेकरून आम्हाला पण बोलतात ना एक मोटिवेशन मिळेल की अरे हा लोक बघतायत आणि आपल्याला ॲप्रिशिएट करतायत, आपण अजून करू शकतो आणि व्यवस्थित करू शकतो. आणि डे टू डे आपण जर फॉलोअप्स घेतले, आपण व्यवस्थित केलं तर डेफिनेटली 3 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट दिसतात आणि तेच आम्हाला ट्राय करायचं. सो स्टे ट्यून, आम्ही तुम्हाला नक्की सांगू की जर आम्ही तो सुद्धा फिटनेस जर्नी स्टार्ट करणार असेल तर प्लीज कमेंट करा की आम्ही करू की नको. सो आम्ही तेही ब्लॉग स्टार्ट करू, तेही आम्ही व्हिडिओज करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. असं तर काय नाही, मी तर नेहमी हसतच असतो. हे साफ मी होते. हास्य जत्रा खूप हे जास्त बघतो. ओके ओके. खूप जास्त आवडतं. ते जरा डायलॉग्स पण ना हास्य जत्रेमधले, हा ना, मला ते सारखे हास्य जत्रेमध्ये डायलॉग मारत असतो, काय वसाडे, हा वसाडे वसाडे करत असतो. आणि मी जेव्हा फर्स्ट टाइम आलेले तर म्हणजे मी एवढी हास्य जत्रा बघायची नाही, पण मी म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतरला हा ना मला म्हणायचं हे वसाडे, तर मी वसाडे का बोलतो तू, म्हणजे भाई ती शिवी आहे, तू वसाडे का बोलतो मला, म्हटलं. तर तो एकदम रिॲक्ट झाला, हसायला लागला. तो बोला अगं एवढं मनावर नको घेऊ, असंच आहे ते. तर मी म्हणलं असं का बोलतो. मग नंतर मला कळालं की हा जो परिणाम आहे ना तो हास्यचित्र बघण्याचा परिणाम आहे. हे वसाडे आणि काय काय खूप डायलॉग्स आहेत तो, आणि ऍक्टिंग पण करतो. मी फक्त जस्ट ते बोलतो. हा मग तेच डायलॉग्स ते कुणाचे आहेत ते डायलॉग, प्रभाकर मोरे. त्यांचे तुम्ही हास्य जत्रा बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे. आय नो गाईज, आजची रेसिपी थोडीशी लांब होणार आहे कारण की आम्ही फर्स्ट व्लॉगमध्ये भेल बनवलेली. भेल तर खूप सोपी. आमचे फ्रेंड्स आम्हाला म्हणतात बापरे किती टफ रेसिपी होती व्लॉग 1 मध्ये. एक तर ती किती टफ रेसिपी होती आणि त्याच्यात सुयोग तर किती मोठं काम करत होता, कांदा कापायचा. गरम आहे ना. आता कांदा भाजून घेतलेला आहे, खोबरं टोमॅटो सगळं भाजून घेतलेलं आहे. आता आम्ही त्याची पेस्ट करून घेतोय. सो मग आम्हाला फोडणी घालायला ते बरं पडेल. ऍक्च्युली मला आहे ना मिक्सर लावताना थोडी भीती वाटते, म्हणजे असं वाटतं की उडेल, तर म्हणून मी युजली जेव्हा पण मिक्सर लावते ना, मम्मी असेल तर मम्मीलाच सांगते मम्मी तू प्लीज मिक्सर लाव. काय नाही, मला खूप भीती वाटते. असा आवाज येतो ना घी, करू 1 2 3. गाईस पाऊस खूप पडतोय बाहेर, खूप प्रचंड मोठा पाऊस पडतोय. खूप जास्त मोठा पाऊस पडतोय. दाखव ना त्यांना बॅक कॅमेराने. उघडत नाही, एकदम स्लोली उघडत. गाईस तुम्ही बघू शकता प्रचंड पाऊस पडतोय, म्हणजे खूपच जास्त. सी सो वी आर डन हेअर विथ पेस्ट ऑल्सो. आम्ही आता पेस्ट रेडी करून घेतलेली आहे, दुसरी डन आहे. सो आता आपल्याला मसाले टाकायचे आहेत आणि मग शेव, मग आपण खाली असंच काहीतरी घ्यायला गेली होती आणि तिथे ना मला हा मसाला दिसला, तर मी तो मसाला घेऊन आले. म्हणजे मिसळ रस्सा मसाला, कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला. मला असं थोडं इंटरेस्टिंग दिसलं. सी हो तो मला उलटं दिसलं. ते इतकं छान वाटलं मला, मी उचलून घेऊन आले. लोक मला माझ्यामध्ये एवढं ड्रास्टिक चेंज झालं आहे की आधी लग्नाच्या आधी मी जायची एखाद्या शॉपमध्ये लिपस्टिक बघायची आणि उचलून आणायची. आता मी जाते शॉपमध्ये आणि मसाले बघून उचलून आणते.
लग्नाचे परिणाम आहेत माझे, लग्न केल्याचे. की आधी मी कैसे क्या हो गया. एक मराठी गाणं आहे ना, कोण होतीस तू, काय झालीस तू. काय होती मी आणि काय झाली मी. नाही काही जसं काही नाही, सुयोग हेल्प करतो मला सगळ्या गोष्टी. सो होपफुली सगळं व्यवस्थित आहे. कोथिंबीर कापायची राहिली आहे. Yes. ती वरण टाकावी लागेल ना. हां बट हवी ना. हम्म. कांदा थोडासा फ्राय व्हायला ठेवलाय मी. त्याच्यानंतरला मी गॅस जरा बारीक कर. हां, ही माझी खट्याळ सासू आहे. खट्याळ सासू, नवरा नाही. आम्ही दोघं. मला ना असे युजली लोक बोलतात की तुम्ही दोघं जण राहता ना, किती भारी. मी बोलली हो भारी आहे, पण म्हटलं आम्ही दोघं नाही, तिघं राहतो. तर मग ती बोलली तिघं कसे, तुम्ही दोघंच राहता ना. तर मी बोलली नाही, आमच्या दोघांसोबत एक खट्याळ सासू पण राहते. व्हेरी टफ. म्हणजे खट्याळ सासू मी ह्यासाठी बोलली कारण की प्रत्येक गोष्ट जागच्या जागी व्यवस्थित, आता गॅस लो कर, हे असे प्रकार सगळे चालू असतात माझ्या मागे. म्हणून मी बोलते की आम्ही दोघं नाही राहत, खट्याळ सासू पण असते आमच्या बरोबर. म्हणजे माझ्यातली खटाळ सासू. हा असं म्हणायचं प्लीज. हा असं ह्याच्यातली खट्याळ सासू चांगली. पसारा होऊन जाईल. हा ठीक आहे ना. म्हणजे झोपायला सुद्धा जागा शोधावी लागेल. इतकं काही नाही गाईज. इट्स जस्ट की मी मेसी आहे आणि हा खूप क्लीन ठेवतो. जसं बोलतो ना आपण, एक कपल मध्ये ऑलवेज एक खूप मेसी असतो आणि एक खूप क्लीन राहतो. सो मेसी मी आहे. खूप जास्त मेसी आहेस असं सांग. वाव. नाही गाईज, जास्त नाहीये, बट आहे. आय अग्री, आय विल अग्री दिस ऑन दिस पॉइंट. युजली मी ह्याच्या कोणत्या पॉइंटवर अग्री करत नाही, पण ह्या पॉइंटवर मी अग्री करते. तुम क्या जानो मोहब्बत क्या है, ये दिल की महफिल सनम, ये महफिल नहीं दिल. अमेझिंग. आणि मी रीलमध्ये हे पण बघितलेलं की आपण ना तेलामध्ये जेव्हा मसाले टाकतो ना, म्हणजे पॅकवाले मसाले, ते जेव्हा आपण तेलात टाकतो ना तेव्हा ते चांगले असे म्हणजे ना काय बोलतात त्याला, ते जिवंत होतात. म्हणून ते आधी तेलात टाकायचे. जिवंत होतात. हां, म्हणजे ती टेस्ट चांगली लागते. ऍक्च्युअल त्यांची जी टेस्ट आहे ती येते. हां तेच, म्हणून मी बोलली जिवंत होतात. जिवंत होत होते दाखवतो. हे 2 मसाले टाकले आणि मग टाकला कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला. की मग वीकडेज मध्ये आपण काय पोळी टाकतो? भाजी हे सगळं चालू असतं. कारण हे असं काही करायला पोळी टाइम नाही. भाजी, पोळी भाजी आपल्याकडे चपाती भाजी बोलतात. आपल्याकडे म्हणजे आमच्याकडे हे असं काही करायला टाइम पण मिळत नाही. सो विकेंडच एक असतो सॅटर्डे संडेज की जेव्हा एवढं सगळं करायला टाइम मिळतो. सो आम्ही तेव्हाच ट्राय करतो. म्हणजे हर विकेंड नाही पण ऑलमोस्ट ऑल वीकेंड. असेल. थोडासा मी मालवणी मसाला पण टाकते. आम्ही रत्नागिरीला गेलेलो ट्रिपसाठी आणि त्या ट्रिपमधून आम्ही येताना म्हणजे असं आणल्या वस्तू. कुठून आणल्या? योजक मधून. हां, ती पण थोडं जास्त तिखट नको व्हायला. एवढं जास्त तिखट कोल्हापुरी असतं. त्याच्यात मी मीठ टाकते. सो गाईज आपण ऑलमोस्ट डन झाले. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकू. मग त्याला उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण शेव टाकू. शेवला काही शिजवायची गरज नसते कारण की त्याने विचवे ते असं एकदम हे होऊन जातं. तर मग आपली जेव्हा हे चांगली उकळ येईल त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये शेव आणि कोथिंबीर आम्ही टाकतो.
सासूबाई हो सासूबाई. माझी खट्ट आहे सासूबाई. आता याला थोडी आपण उकळी येऊ देऊया. सो गाईज आमचं आता जे आम्ही हे केलेलं आहे सारण जे काय ते झालेलं आहे रेडी ग्रेव्ही. ठीक आहे. आता ही ग्रेव्ही रेडी झाली आहे. आम्ही याच्यामध्ये हे आहे शेव. आता हे शेव आम्ही ह्याच्यात टाकणार आहे. देन कोथिंबीर वरून. देन वी आर डन. बघ किती लागतात ते. बघ असं मी आता शेव टाकलेले आहे आणि आता सुयोग कोथिंबीर कापून घेतोय. त्याच्यानंतर आम्ही सर्व करू. सो तुमची जेवढी ग्रेव्ही असेल ना त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला ते शेव घ्यायचे. आता मला असं वाटतं की पूर्णपैकी टाकले तर खूप जास्त होईल म्हणून मी कमी टाकते. सो गाईज ठीक आहे. आता मी गॅस बंद केला आहे कारण की ग्रेव्ही डन झाली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही शेवसुद्धा टाकलेले आहेत. सो हे बघा. आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल. ठीक आहे. सो आम्ही वी आर डन हिअर विथ द शेवची भाजी. हो. आणि त्याच्यानंतर आपण कोथिंबीर जी खूप महत्त्वाची आहे अशी. तो एक व्हिडिओ होता ना त्याच्यामध्ये फेक के मारो धनिया. फेकून नाही मारत आहे प्रेमाने मारते. प्यार से डर नहीं लगता. नाही सॉरी थप्पड से डर नहीं लगता प्यार से लगता. सो आपण इथे थँक्यू आमचा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. नक्की सांगा तुम्हाला शेवची रेसिपी आणि आमच्या गॉसिप्स किंवा गॉसिप्सने आमचं फन कॉन्वो कसं वाटलं ते नक्की आम्हाला सांगा कमेंट्समध्ये. आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स लोकांसोबत शेअर करा. तुला काय बोलायचं आहे? थँक्यू गाईज. थँक्यू.